लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच बातमी पाहिली आहे। महिलांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहेत। बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार असं आत्ताच महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लाडक्या बहिणींना गेल्या 2 दिवसापासून पैशांचं वितरण बँकेत होऊ लागले। महिलांनी बँकेतून पैसे काढून दिवाळीचा बाजार सुद्धा घरी आणलेला आहे, परंतु अनेक महिलांना हे पैसे बँकेत अजून पण मिळाले नाहीत। अशी तक्रार जेव्हा महिला व बालविकास खात्याला अनेक महिलांनी केली होती की आमच्या शेजारच्या महिलेला 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती पैसे आले, परंतु आमच्या खात्यावरती पैसे का आले नाहीत, अशी जेव्हा तक्रार महिलांनी केली त्यावेळी महिला व बालविकास खात्याकडून ही 4 कारणे महिलांना आता सांगितली आहेत। या 4 कारणामुळेच तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारने पैसे सोडून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती अजून सप्टेंबर ऑक्टोबरचे 3000 रुपये जमा झालेले नाहीत। तसेच 12 लाख लाडक्या बहिणी यामधून अपात्र सुद्धा केले गेले असल्याचं आता या ठिकाणी तुम्ही सुद्धा बातमी ऐकलेलीच आहे। गेल्या 2 आठवड्यापासून अनेक बहिणींना त्या ठिकाणी केवायसी त्या ठिकाणी करायला सरकारने सांगितली होती। काही बहिणींनी केवायसी करायची बाकी ठेवल्या, तर काही बहिणींनी या ठिकाणी केवायसी केलेली आहे। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले तुम्ही अजिबात काळजी करू नका। सकाळी पत्रकार परिषद झाली त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे लाडक्या बहिणींना सांगितले केवायसी जरी तुम्ही केली नसेल तरी सुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना गेल्या 2 दिवसापासून पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेत होऊ लागले। तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण अजून पण त्या ठिकाणी झालं नसेल तर तुमचा जिल्हा या ठिकाणी आता शेवटच्या दिवशी निवडण्यात आलाय, तो म्हणजे बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार अशी मोठी अपडेट या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या। आता बघा, केंद्र सरकारकडून आता 31,728 कोटी रुपयांचा निधी आता या ठिकाणी केंद्र सरकारकडून राज्य सरकारने मागवून घेतला आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्यावरती लिंक केले आणि मागील 2 दिवसामध्ये ज्यांना पैशांचं वितरण झालं नाही त्यांना बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होईल असं या ठिकाणी मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आता समोर आले आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही लक्षात ठेवा, सोमवारी मंगळवारी पैशांचं वितरण बँकेमध्ये महिलांना झालंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पण बँकेत पैसे आले नसतील तर तुमचा दिवस आहे या ठिकाणी लक्षात ठेवा। बुधवारी 8 ऑक्टोबर शेवटचा दिवस आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता तुमचा नंबर या ठिकाणी लागलाय असं या ठिकाणी सांगण्यात आले। परंतु लाडक्या बहिणींनो, आता एक चिंता करण्याची बातमी आहे, ती म्हणजे या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी वगळण्यात आलेत। सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात महिलांना 2 दिवसापासून पैशांचं वितरण होऊ लागले, परंतु या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झाले सुद्धा नाही। महिलांनी आम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, फेसबुकद्वारे फोटो सुद्धा पाठवलेत। आम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे त्या ठिकाणी 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आलाय असं या ठिकाणी धन्यवाद त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असं सुद्धा महिलांनी या ठिकाणी सांगितल्याचं पाहायला मिळतंय। मग आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आलेत का नाही हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत की त्या ठिकाणी आता सोमवारी कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय, मंगळवारी पैशांचं वितरण कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर झाले आणि बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण होणार आहे। कारण सोमवार मंगळवार या ठिकाणी 2 दिवसामध्ये अनेक बहिणींना बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मग तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर लक्षात ठेवा, तुमच्यासाठी लास्टचा दिवस आहे बुधवार, तुमच्यासाठी सोन्याचा दिवस असणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही तयार राहायचं आहे। त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती बुधवारी खरोखर त्या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, आता तुमचा दिवस त्या ठिकाणी गोड होणार आहे। बुधवारी 8 ऑक्टोबर कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत हे आपण लगेच पाहणार आहोत। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं चुकीच्या मार्गाने लाभ घेणाऱ्या बहिणींचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। त्याचं कारण म्हणजे आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढली आहे। जर चुकीच्या मार्गाने लाभ कोणी घेत असेल तर त्यांचा लाभ 100% या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून 2 याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहेत। एक लाभार्थी यादी ती म्हणजे पात्र यादी आणि दुसरी यादी ती म्हणजे आता अपात्र यादी। मग लाडक्या बहिणींनो, तुम्ही अपात्र यादीमध्ये गेलाय की काय
कारण 2 दिवसामध्ये टोटल 60 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये या ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबरचे जमा झाले आहेत। लाडकी बहीण योजनेची आता जी यादी आहे तर ती पहिल्यांदा 1,28,00,000 लाडक्या बहिणी होत्या, परंतु या ठिकाणी आता फक्त 90 लाख लाडक्या बहिणीच आता पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। काही लाडक्या बहिणी आता सरकारी सेवेमध्ये असून सुद्धा लाभ घेत होत्या, काही लाडक्या बहिणी या ठिकाणी उत्पन्न जास्त असून सुद्धा लाभ घेत होत्या, काही लाडक्या बहिणींची आता कार गाडी होती ते सुद्धा लाभ घेत होत्या। त्यामुळे 1,28,00,000 मधील त्या ठिकाणी वरच्या सगळ्या लाडक्या बहिणी आता 38 लाख लाडक्या बहिणी वगळल्या आहेत आणि फक्त आता 90 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत। त्यापैकी 90 लाखापैकी 60 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोमवार आणि मंगळवार पैशांचं वितरण बँकेत झालं आहे आणि उरलेत फक्त 30 लाख। या 30 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमची दिवाळी आता बुधवारी गोड होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येण्यासाठी पात्र त्या ठिकाणी आता 90 लाख लाडक्या बहिणी पात्र होत्या, त्यापैकी 60 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोमवार मंगळवारी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून पार पडलेलं आहे। मग आता उरल्या फक्त आणि फक्त 30 लाख लाडक्या बहिणी, या 30 लाख लाडक्या बहिणीमध्ये तुमचा नंबर असणार आहे, कारण बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी या 12 जिल्ह्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी महिला व बालविकास खात्याकडून आलेली आहे। यामध्ये 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याचं देखील सांगण्यात आलंय। या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलाय। मग नेमकं कोणकोणत्या बहिणींना आता पैशांचं वितरण गेले आता 2 दिवसांमध्ये बँकेत झालेलं नाही याचीच अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण करण्यात येणार आहे ही सुद्धा आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। सोमवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं, मंगळवारी कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जिल्ह्यांचं पैशांचे वितरण झालं आणि राहिलेला शेवटचा टप्पा बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पण बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये मिळाले नसतील तर या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना वगळल्याचं, अपात्र केल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। तुम्ही अपात्र झाला आहात, तुमची पैशांची आता वाट बघू नये असं या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। कारण या लाडक्या बहिणी 3,000 रुपये आज येतील उद्या येतील असं वाट बघत असतात, परंतु तुम्ही जर लाभार्थी यादीमधून अपात्र झाला असाल म्हणजेच कट झाला असाल, यादीमध्ये तुम्ही नसाल तर तुम्हाला हप्ता येणार नाही। मग कोणत्या त्या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना गेल्या 2 दिवसापासून अपात्र केले गेल्याचं सांगण्यात आलंय हे पाहूया। त्यानंतर लगेच सोमवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करून टाकलं आहे, मंगळवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय आणि बुधवार 8 ऑक्टोबर हा लास्ट दिवस ज्या लाडक्या बहिणींचा आता अपात्र म्हणजे पात्र झालेत त्यांनाच हप्ता येणार आहे। 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे याची अपडेट काय आल्या तुम्ही आता 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला प्रकार आहे लाडक्या बहिणींचा ज्यामध्ये 2 दिवसापासून या बहिणींना आता अपात्र केलं आहे, ती म्हणजे महिला सरकारचं अजिबात ऐकत नाहीत। एका घरातील 4 जण 5 जण महिला लाभ घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आलं आहे। त्यामुळे सर्वच महिलांचा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्या घरातील बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे तुमच्या घरातील जर 2 महिला आता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 2 पेक्षा जास्त महिला हप्ता घेत असतील तर त्यांचा लाभ सरकारच्या माध्यमातून थांबवण्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। कारण सरकारने सांगितले फक्त तुम्ही आता 2 जण घरातील तुमचा लाभ घेऊ शकता, 2 पेक्षा जास्त जण तुम्ही लाभ घेऊ शकत नाही। त्यानंतर दुसरा लाडक्या बहिणीचा प्रकार आहे तो म्हणजे तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। परंतु तुम्ही हे विसरू नका, आता बुधवार 8 ऑक्टोबर तुमच्या बँकेच्या खात्यावरती शेवटचा दिवस आहे। शेवटच्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। गेले 2 दिवस झालं पैशांचं वितरण महिलांच्या बँकेच्या खात्यावरती होऊ लागले। स्टेट बँकेत, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत। मग तुमचा जिल्हा बुधवार आहे की काय हे सुद्धा आता बघणं महत्त्वाचं आहे, कारण महिला खूप आतुरतेने वाट बघू लागले आहेत। कारण सोशल मीडियावर सगळीकडे आता पैशांचं अफवा उठली आहे, म्हणजे आज पैसे येतील उद्या पैसे होतील अशा प्रकारच्या अफवा बातम्या त्या ठिकाणी पसरल्याच्या आता पाहायला मिळतंय। परंतु महिलांच्या खात्यामध्ये काही केल्याने पैसे लवकर त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये जमा या ठिकाणी झाले नव्हते।
अखेर बुधवारी लास्ट 12 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये बुधवारी पैसे येणार आहेत हे तुम्हाला समजणारच आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या लाडक्या बहिणीचा प्रकार आहे तो सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी अपात्र करण्यात आलाय। त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे त्या ठिकाणी आता 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। ते तिसऱ्या लाडक्या बहिणीचा प्रकार कोणता आहे ते एकदा समजून घेऊया आणि त्यानंतर बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत हे पाहूया। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले गेल्या 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण झालं आहे, परंतु या लाडक्या बहिणींना आता पैशांचं वितरण करण्यात येणार नाही। ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल आणि तुमचे आई वडील असेल तर ते सरकारच्या माध्यमातून पैसे घेत असतील, म्हणजेच ते पेन्शन घेत असेल किंवा सरकारी एखाद्या नोकरीमध्ये असतील किंवा तुमच्या घरामध्ये नमो शेतकरीचे पैसे येत असतील, तसेच ज्येष्ठ नागरिक असेल किंवा कोण पेन्शन घेत असेल, संजय निराधार योजनेचे पैसे घेत असतील, तर अशा सर्वांची एक अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्येच या ठिकाणी करण्यात आली होती आणि अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी कायमचा हप्ता बंद करण्यात आलाय। त्यामुळे तुम्ही अशा बहिणीपैकी असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी लाभ येणार नाही, कारण महिलांना 2 दिवस झालं पैसे येऊ लागलेत। तुम्हाला जर पैसे आले असतील तर कदाचित तुम्हाला आता या ठिकाणी बँकेचं खातं तुम्ही चेक करायचं विसरून गेला असणार, कारण 2 दिवस झालं पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागलं आहे। त्यानंतरचा पुढचा लाडक्या बहिणीचा प्रकार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे महिलांनी आपलं आधार कार्डवरील जो पत्ता आहे तर तो चुकीचा त्या ठिकाणी सरकारला दिलाय। महिलांना भीती होती की आपला हप्ता सरकार बंद करेल, म्हणून महिलांनी त्या ठिकाणी राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता त्या ठिकाणी दिलेला नाही, चुकीचा पत्ता दिलाय। त्यामुळे ज्यावेळी महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका या आधार कार्डच्या पत्त्यावर महिलांच्या घरी गेल्या होत्या, त्यावेळी आता त्या ठिकाणी महिला त्या राहत असलेल्या जागेवर नव्हत्या। त्यामुळेच अशा लाडक्या बहिणींचा पण लाभ सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात आल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। अशा लाडक्या बहिणींना गेल्या 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी झालं नाही। अशा पद्धतीने सरकारला अशा महिला फसवत असल्याचं सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मग आता आपण या ठिकाणी पाहूया कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे। बघा, तुम्ही जर आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुमचा शेवटचा दिवस आहे। सर्वांनी लक्षात ठेवा, बुधवारी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता बघा, तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सांगतो, सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघा, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय ज्या जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून पैशांचं वितरण होऊ शकलं नाही त्यांना बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर तो जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय सोलापूर जिल्हा। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांमध्ये अनेक बहिणींना पैसे मिळाले आहेत, परंतु ज्या महिलांना पैसे हे मिळाले नाहीत त्यांना बुधवारी आता 8 ऑक्टोबर सोन्याचा दिवस उघडलाय। तुमच्यासाठी बँकेच्या खात्यावरती डबल हप्ता येणार आहे, म्हणजे सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबरचे 1500 असं 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी मान्यता या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। अनेक बहिणींना गेल्या 2 दिवसापासून पैशांचं वितरण होऊ लागले। त्यानंतर आता पुढचे जिल्हे निवडण्यात आलेत ज्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना गेल्या 2 दिवसापासून म्हणजे सोमवार मंगळवारी पैशांचं वितरण झालं नाही त्यांना बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या। त्या 2 जिल्ह्यांची नाव आहेत नांदेड आणि लातूर। आता बघा, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्या लाडक्या बहिणींची संख्या आहे 3,77,000। या 3,77,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वांना आता 8 ऑक्टोबर बरोबर त्या ठिकाणी संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार असल्याची अपडेट समोर आली आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेला जोडले का बघा, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितले आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असलेल्या बहिणींनाच या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे कोणते आहेत हे तुम्ही आता पाहायचं आहे। आता बघा, या ठिकाणी पुढच्या जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या बुलढाणा आणि त्या ठिकाणी बीड या 2 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना गेल्या 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण होऊ शकलं नाही त्यांना पैशांचं वितरण कधी होणार आहे तर लक्षात ठेवा, तुम्हाला पैशांचं वितरण बरोबर त्या ठिकाणी 5:30 वाजता बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे। आता झाले टोटल तुम्हाला 4 जिल्हे सांगितलेत, आता तुम्हाला अजून त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 जिल्हे सांगणार आहे, कारण त्या ठिकाणी शेवटचा दिवस आहे बुधवारी। ज्या लाडक्या बहिणींना आता गेल्या सोमवार मंगळवार 2 दिवसांमध्ये पैसे झाले नाही 2 दिवसांमध्ये त्यांना बुधवारी पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या
माध्यमातून करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आला आहे, ज्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या तुफान आहे, भरपूर लाडक्या बहिणी वाट बघत आहेत, तर त्या जिल्ह्याचं नाव आहे पुणे। आता पुणे जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर 4.5 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, सर्वांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत कोल्हापूर, सातारा आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा राहिला त्या ठिकाणी धुळे जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे। तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, नक्कीच तुमच्या सुद्धा खात्यावरती बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होईल। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।